नमस्कार. आज आपण गुळाचा फक्कड असा चहा बनवून घेणार आहोत. सकाळ म्हटलं की आळस आणि कंटाळा दूर होण्यासाठी आणि ताजेतवानं मिळण्यासाठी गुळाचा चहा हा नियमित प्यावा. तर हा चहा बनवत असताना कुठेही हा चहा फाटलेला नाही. दाटसर चहा आहे. त्याआधी आपण गुळाचे काही गुणधर्म पाहून घेणार आहोत. गुळामध्ये कॅल्शियम, कॉपर, झिंक, आयर्न, मॅग्नेशियम, फॉस्फरस, पोटॅशियम इत्यादी खनिजे आहेत. गुळाचा चहा पिल्याने किंवा गूळ खाल्ल्याने रोगप्रतिकारशक्ती वाढते, थकवा जातो. त्याचप्रकारे अशक्त व्यक्तींनी गूळ हा नक्की खावा. टॉक्सिन पदार्थ बाहेर काढण्यास गूळ मदत करतो. तर चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. गुळाचा चहा बनवण्यासाठी इथे मी गॅसवर चहाचं भांडं ठेवून घेतलेलं आहे आणि त्यामध्ये जवळपास आपल्याला 1.5 ते पावणे 2 कप इथे पाणी घालून घ्यायचं आहे. तर आजचा चहा फक्त आपण 2 कप बनवणार आहोत. तर 2 कप चहा बनवण्यासाठी इथे मी जवळपास पावणे 2 कप पाणी घालून घेतलेलं आहे. अगदी टपरीवर मिळतो तसाच चहा आज आपण इथे बनवून घेणार आहोत. तसाच स्वाद तुम्हाला या चहामध्ये मिळणार आहे. त्यासाठी यामध्ये आपल्याला गवती चहा घालून घ्यायचा आहे. ताजा गवती चहा मिळाला तर नक्की घाला. इथे माझ्याकडे सुकवलेला गवती चहा आहे. तर इथे मी गवती चहा घालून घेतलेला आहे. यामध्ये आता आपण थोडंसं ठेचलेलं आलं घालून घेऊया. तर ठेचलेल्या आल्याऐवजी तुम्ही किसून देखील आलं घालू शकता. तर कधी-कधी असं होतं थंडीचा किंवा पावसाळ्याचा सीझन असतो, घशामध्ये खवखव होते, कफसारखं होतं. तर अशा वेळेस आल्याचा चहा नक्की प्यावा. त्याचसोबतच इथे मी एक ठेचलेली वेलची घालून घेतलेली आहे. यामध्ये तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही थोडीशी तुळशी पत्र देखील घालू शकता. पण इतके जरी मसाले तुम्ही घातले तरी चहा अत्यंत चविष्ट आणि चवदार असा चहा बनून तयार होईल. यामध्ये आपण जवळपास 1.5 चमचा इतकी चहापत्ती घालून घेतलेली आहे आणि आता हा चहा आपल्याला छान असा उकळवून घ्यायचा आहे. आता गुळाचा चहा करत असताना आपल्याला यामध्ये गूळ अजिबातच घालायचा नाही. आधी आपल्याला हे सर्व मिश्रण छान असं मंद आचेवरती उकळवून घ्यायचं आहे. मस्त चहापत्ती आणि इतर मसाल्यांचा अर्क या चहामध्ये उतरणं गरजेचं आहे. मंद आचेवरती जवळपास 5 मिनिटांसाठी आपण छान असा हा चहा उकळवून घेतलेला आहे. तर चहा उकळत असताना अशा प्रकारे आपल्याला हे भांडं हलवून घ्यायचं आहे. म्हणजे कडेला चिकटलेली जी चहापत्ती आहे ती पुन्हा या चहामध्ये उतरेल. आता हा चहा छान असा उकळवून झाला, की मग आपल्याला यामध्ये दूध घालून घ्यायचंय. तर इथे मी जवळपास पावणे 2 कप पाणी घातलं होतं. तर आता यामध्ये आपण त्याच कपाने 1 कप भरून दूध घालून घेणार आहोत. तर आता इथे दूध आपण डेअरीचं वापरलेलं आहे. तुम्ही कोणतंही दूध इथे वापरू शकता. आता हा चहा पुन्हा आपल्याला छान असा उकळवून घ्यायचा आहे. इथे मी कुठेही गूळ घातलेला नाही. ही गोष्ट तुम्ही नक्कीच लक्षात ठेवा. आता हा चहा आपल्याला उकळवण्यासाठी गॅस इथे आपण स्लो करून घेणार आहोत आणि स्लो आचेवरती हा चहा मस्त उकळवून घ्यायचा आहे. चहा उकळत असताना आपल्याला सतत हे भांडं अशा प्रकारे गोलाकार पद्धतीने हलवून घ्यायचं आहे. आपण बाहेर बघतो टपरीवरचा चहा बनवत असताना ही जी माणसं असतात सतत चहाचं भांडं हलवत असतात किंवा चमच्याने चहा सतत ढवळत राहतात. तर चमच्याने तुम्ही हा चहा हलवू शकता, ढवळू शकता किंवा अशा प्रकारे गोलाकार पद्धतीने हा चहा तुम्ही ढवळून घेऊ शकता. त्यामुळे काय होतं सर्व चहापत्ती जी आहे ती किनारीला न लागता या चहामध्ये वारंवार मिक्स होऊन छान अशी उकळली जाते आणि सर्व मसाले या चहामध्ये मिक्स होतात. त्याचा स्वाद जो आहे एकजीव होतो. तर आता हा चहा आपल्याला जवळपास मंद आचेवरती 5 मिनिटांसाठी उकळवून घ्यायचा आहे. गूळ खाल्ल्यामुळे लगेचच आपल्याला तरतरी येते, एनर्जी मिळते आणि रोगप्रतिकारशक्ती देखील वाढते. त्यामुळे अशक्त व्यक्तींनी हा गुळाचा चहा किंवा गूळ आहारामध्ये घेणं खूप गरजेचं आहे. सकाळी-सकाळी साखरेचा चहा पिण्यापेक्षा अशा प्रकारे तुम्ही गुळाचा चहा नक्की करून प्या. बऱ्याच जणांना चहा पिण्याची जास्त सवय असते, तर अशा वेळेस त्यांना गुळाचा चहा करून जर दिला, तर बऱ्यापैकी शरीरामध्ये लोहाचं प्रमाण वाढतं, कॅल्शियमचं प्रमाण वाढतं. त्याचप्रकारे रोगप्रतिकारशक्ती देखील वाढते. तर असा हा आरोग्यदायी गुळाचा चहा तुम्ही देखील नक्की करून पहा. तर आता हा चहा बघा बऱ्यापैकी छान असा उकळवून झालेला आहे. मस्त असा हा उकळलेला चहा आता आपण गाळून घेणार आहोत. आता गॅस इथे आपल्याला बंद करून घ्यायचा आहे. याला आपण एकदा ढवळून घेऊया. चहा छान असा उकळवून झालेला आहे. आता आपण याला काढून घेणार आहोत, गाळून घेणार आहोत. यामध्ये आपण कुठेही गूळ वापरलेला नाही. तर आता एका प्लेटमध्ये मी 2 कप ठेवून घेतलेले आहेत. या कपामध्ये आपण गाळणीच्या सहाय्याने हा चहा गाळून घेणार आहोत. तर अशा प्रकारे हा चहा आधी आपल्याला गाळून घ्यायचा आहे आणि मगच आपल्याला यामध्ये गूळ घालून घ्यायचा आहे. चहा छान उकळल्यानंतरच गूळ घालायचा आहे. तेव्हा चहा आपला फाटत नाही. मस्त दाटसर असा हा चहा बनून तयार होतो आणि
कुठेही हा चहा न फाटल्यामुळे मस्त गुळाची आपल्या जिभेवरती चव रेंगाळते. तर 1 कप चहासाठी आपल्याला 1 चमचा गूळ इथे बारीक चिरलेला वापरून घ्यायचा आहे. बारीक चिरलेला गूळच वापरायचा किंवा इथे तुम्ही गुळाची पावडर देखील वापरू शकता. म्हणजे लगेचच ती चहामध्ये विरघळते. तर आता याला आपण छान असं ढवळून घेणार आहोत म्हणजे गूळ हा छान यामध्ये विरघळला जाईल. पूर्वी आपण पाहिलंच असेल, की उन्हामधून थकून भागून आलेला पाहुणा जर असेल, तर त्याला हातपाय धुण्यासाठी थंडगार पाणी दिलं जायचं आणि सोबतच तांब्याभर पिण्यासाठी पाणी आणि सोबतच गुळाचा खडा दिला जायचा. तर त्यामुळे काय होतं, थकून भागून आलेल्या माणसाला जो आहे थंडगार पाण्याने त्याची तहान भागते. त्यासोबतच गूळ खाल्ल्याने त्याच्या शरीरामध्ये जो थकवा आलेला असतो, तो निघून जातो. रोगप्रतिकारशक्ती वाढते. तर आता आपण आजच्या काळामध्ये हे सगळे प्रकार होताना दिसत नाही. पण सकाळी-सकाळी आपण साखरेचा चहा घेण्याऐवजी तुम्ही गुळाचा चहा घेऊन तुमच्या शरीराला सकाळी-सकाळी भरपूर अशी एनर्जी देऊ शकता. हल्ली कॅन्सरचं प्रमाण भरपूर वाढलेलं आहे. ॲनिमिया म्हणजेच रक्ताची कमतरता किंवा रक्ताचा कॅन्सर अशा प्रकारचे आजार आपल्याला होताना दिसत आहेत. तर अशा वेळेस तुम्ही सकाळी-सकाळी गुळाचा चहा जर घेतला तर भरपूर प्रमाणामध्ये लोहयुक्त चहा तुमच्या शरीरामध्ये जाऊन तुम्हाला एनर्जी देतो. तर अशा प्रकारचा चहा तुम्ही एकदा नक्की करून बघा. कुठेही फाटत नाही. दाटसर असा हा चहा काहीच मिनिटामध्ये बनवून तयार होतो. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास नक्कीच लाईक करा, सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा. पुन्हा भेटूया नवीन एका इंटरेस्टिंग रेसिपीसहित. तोपर्यंत बाय.